रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपला जो भाग आहे तो आहे जगा आणि जगवा. अहिंसा परमो धर्म असं एक शास्त्र आहे, तत्व आहे. अहिंसा म्हणजे नेमकं काय असतं? अहिंसा म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक या 3 प्रकाराने त्या अहिंसेचं लक्षण शास्त्राने सांगितलेलं आहे. कायिक म्हणजे हाणणं मारणं वगैरे शरीराने हिंसा करणं, ते एक हिंसेमध्ये मोडतं. वाचिक एखाद्याला जहरी बोलणं, टोचून कुचकट हलकट फोलकट बोलणं, त्याचा अपमान करणं, हे सुद्धा एक हिंसा आहे. आणि मानसिक दुसऱ्याचं वाईट चिंतनं, द्वेष करणं मनातून, हे सुद्धा एक प्रकारची हिंसाच आहे. तेव्हा या सगळ्या हिंसेवर आपण काय करू शकतो, कितपत त्या मर्यादा गाठू शकतो आणि आपली शांती आपण प्राप्त करू शकतो. मोठे मोठे महात्मे, साधू, संत, ऋषी, मुनी त्यांनी हे केलं आणि बऱ्याच अंशी त्यांनी आपलं समाधान टिकून ठेवलं. असाच एक दृष्टांत पाहूया आपण. एका हिंदी शास्त्रकाराने, सुभाषितकाराने असं म्हटलं आहे, मचा है संग्राम हिंसा और अहिंसा का, बजेगा डंका अहिंसा का न हिंसा का. मचा है संग्राम हिंसा और अहिंसा का. पहिल्यापासून अगदी जिथं जेव्हा हे सगळं अहिंसा आणि हिंसा म्हणजे रागदैवी आणि आसुरी संपत्तीचा भाग चालू झाला, तेव्हापासून हिंसा आणि अहिंसा चालू आहे. पण डंका कोणाची वाजली, जय कोणाचा झाला, तर सुभाषितकार सांगतो, मचा है संग्राम हिंसा और अहिंसा का, बजेगा डंका अहिंसा का न हिंसा का. डंका म्हणजे जय होणार, तो अहिंसेचा होणार. कारण हिंसा दुसऱ्याची केली म्हणजे माणसाला बरं वाटतं, पण तीच हिंसा आपली किंवा आपल्या परिवाराची व्हायला लागली तर मग माणसाला त्रास होतो. जर आपल्याला त्रास होतो तर मग दुसऱ्याला आपण का द्यायचा? मला शिवी दिली कोणी तर मला राग येतो, मग मी दुसऱ्याला का द्यावी? हे तत्त्व माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे. असाच एक दृष्टांत पाहूया. महात्मा गांधीच्या आश्रमामध्ये म्हणजे सेवाग्राममध्ये एक श्री परचुरे नावाचे शास्त्री कुष्ठरोगावर उपचार घेत होते आणि त्याच्यावर उपचार करणारे स्वतः महात्मा गांधी. कुष्ठरोग्यावर उपचार करणं, त्यांची सेवा करणं महात्माजींचा सेवेचा तो अविभाज्य अंग होता. दैनंदिन सेवेतला तो एक घटक महात्माजी मानित असायचे. तर तो उपचार करत असताना महात्माजी वेगवेगळ्या वनस्पतींची औषधं तयार करणं आणि त्या रोग्यांना देत असं. परचुरे शास्त्रीला नाही ते औषध चालू केलं, वेगवेगळ्या औषधाचे बदल. प्रयोगी महात्माजी प्रयोगी होते. माणसाने कर्मयोगी पाहिजे, प्रयोगी पाहिजे आणि उपयोगी पाहिजे. नुसता योगी काय उपयोगाचा नाही, चांग देवासारखा. माणूस प्रयोगी पाहिजे, सतत प्रयोग त्याने करत राहिलं पाहिजे. त्यातले हे महात्माजी गांधी. तर ते वेगवेगळ्या वनस्पत्यांचे उपयोग त्या कुष्ठरोग्यावर करत असायचे. बरेच उपचार करूनही ते परचुरे शास्त्रींना काय बरं होईना, कुष्ठरोग त्यांचा बरा होईना. मग एकाने महात्माजींना सांगितलं, अहो महात्माजी, काळ्या सापाला जाळून त्याची राख मधातून जर दिली ना तर कुष्ठरोग बरा होतो. महात्माजी म्हणले, हो का? पण का रे, दुसऱ्याचा जीव घेऊन एकाला आनंद देणं किंवा जीव वाचवणं त्याचा, ही महान हिंसा आहे. आपल्या सुखासाठी दुसऱ्याला दुःख देणं हे हिंसेमध्ये येतं. त्यामुळे हे तत्त्व तू सांगतोयस ना, ते काय बरोबर नाही, ती हिंसा आहे. तेव्हा महात्माजींनी त्याचा तो विचार होता, प्रस्ताव होता, तो धुडकावून लावला. आणि महात्माजींच्या अहिंसा तत्वाने प्रभावित झालेले अतिशय एक महान तत्त्वज्ञ बर्नार्ड शॉ म्हणतात, माझे पोट हे पोट आहे, प्रेतांना स्थान देणारे ते कब्रस्थान नाही आहे. केवढी प्रेरणा या महात्माजींच्या कार्यातून मोठ्या मोठ्या लोकांनी घेतली. तेव्हा महात्माजींचं आवडतं भजन होतं आणि त्यांचं अहिंसा हे तत्त्वज्ञान
शेवटपर्यंत त्यांनी पाळलं. अगदी स्वातंत्र्य मिळवतानासुद्धा अत्याचार झाला, माणसं झाले, खून पाडले, कत्तली झाल्या, तर उपवास करायचे ते. आपल्याला असं स्वातंत्र्य नाही मिळवायचं, अहिंसेच्या तत्वावरच मिळवायचं. आणि त्या अहिंसे शस्त्र वापरून त्यांनी ते काम शेवटपर्यंत केलं. तेव्हा त्यांचं एक भजन आहे फार सुंदर. वैष्णवजन तो तेणे कहिये जे, पीड पराई जाने रे. वैष्णव जन तो तेणे कहिये जे, पीड पराई जाने रे. पर दुखे उपकार करे तो ये, मन अभिमान न आवे रे. वैष्णव जन तो तेणे कहिये जे, पीड पराई जाने रे. तात्पर्य, विनाकारण आपल्या सुखासाठी दुसऱ्याला म्हणजे निरापराध्यांना दुःख देणं हे मानवतेला धरून नाही, हे या व्हिडिओचं तात्पर्य आहे. सज्जनो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञानाचा आनंद घ्या, ज्ञान वाढवा. ज्ञानदानम विशिष्यते, ज्ञानदानासारखं पुण्य दुसरं नाही. रामकृष्ण हरी.